विद्यार्थी मित्र हो, आज या व्हिडिओमध्ये आपण काही समास प्रकारांची माहिती करून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहेच की आपल्या मराठीच्या कृतीपत्रिकेमध्ये विभाग 4 मध्ये व्याकरण कृती असतात. व्याकरण आणि भाषाभ्यास. प्रश्न क्रमांक 4 अ व्याकरण कृती 8 गुणांसाठी आहे. याच्यापैकी समास हा पहिला प्रश्न असतो 2 गुणांसाठी. त्याच्यानंतर शब्दसिद्धी 2 गुणांसाठी आणि वाक्प्रचार हे 4 गुणांसाठी असतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अव्ययीभाव समास प्रकाराची माहिती पाहिलेली आहे. याच्या पुढे आपण पुढच्या प्रकाराची माहिती करून घेणार आहोत. समास प्रकारांची आपण माहिती करून घेतल्यानंतर आपण या कृती कशा पद्धतीने येऊ शकतात याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत. एक अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या. कारण अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहेत. पहिले वाक्य बघा, माधवीला कविता तोंडपाठ आहे. यापैकी तोंडपाठ या शब्दाखाली अधोरेखित आहे. संध्याकाळी रमेश क्रीडांगणावर खेळतो. क्रीडांगण. हा राजवाडा भव्य व सुंदर आहे. राजवाडा. महाराष्ट्र दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. महाराष्ट्र. दसऱ्याआधी नवरात्र उत्सव असतो. नवरात्र. ही जी 5 वाक्य आहेत आणि त्याच्यामध्ये 5 शब्दांना अधोरेखित केलेलं आहे, त्याची आपल्याला अधिक माहिती पाहिजे. तोंडपाठ, क्रीडांगण, राजवाडा, महाराष्ट्र आणि नवरात्र. त्या मागच्या वाक्यांमध्ये ज्या शब्दांना खुणा केलेल्या होत्या, तोंडपाठ, क्रीडांगण, राजवाडा, महाराष्ट्र आणि नवरात्र, त्याविषयी आपण माहिती घेऊया. की या सामासिक शब्दातलं महत्त्वाचं पद कोणतं हे आपल्याला इथे या उदाहरणांच्या माध्यमातून माहिती करून घ्यायचं आहे. आपण ज्यावेळी पहिला व्हिडिओ पाहिला अव्ययीभाव समासाचा, त्यावेळी आपण त्या व्हिडिओमध्ये आधी आपण समास म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. या ठिकाणी 2 शब्दांचं एकत्रीकरण होऊन, संक्षेप होऊन जो जोड शब्द तयार होतो त्याला समास असं म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे. नवीन जोड शब्द असतो त्याला सामासिक शब्द असं म्हणतात. शब्दांची फोड करून दाखवणं त्याला विग्रह असं म्हणतात, हे आपण बघितलेलं आहे. समासामध्ये कमीत कमी 2 शब्द असतात, क्रीडांगण, राजवाडा, महाराष्ट्र, नवरात्र. समासामध्ये हे जे 2 शब्द असतात त्या समासातल्या शब्दांना पद असं म्हणतात. या मधल्या तक्त्यामध्ये दिलेलं आहे पहिलं पद आणि दुसरं पद. तोंडपाठ या शब्दाचं पहिलं पद कोणतं? तोंड. दुसरं पद कोणतं आहे? पाठ. आणि आपण हेही बघितलेलं आहे की समासातलं कोणतं पद महत्त्वाचं आहे? महत्त्वाचं म्हणजे प्रधान. यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. पहिलं पद महत्त्वाचं असेल तर तो अव्ययीभाव समास असतो. दुसरं पद महत्त्वाचं तत्पुरुष समास. दोन्ही पद महत्त्वाची द्वंद्व समास. दोन्ही पैकी कोणतंही पद महत्त्वाचं नाही, तिसराच अर्थ बहुव्रीही समास.
आता इथे क्रीडांगण या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद आहे क्रीडा, दुसरं पद आहे अंगण. कुठलं पद महत्वाचं आहे? अंगण हे दुसरं पद महत्वाचं. तोंड अधिक पाठ. पहिलं पद तोंड, दुसरं पद पाठ. यातलं दुसरं पद महत्वाचं. दुसरं पद कोणतं आहे? तर पाठ हे दुसरं पद आहे. राजवाडा या सामासिक शब्दातलं पहिलं पद राज, दुसरं पद वाडा. महत्वाचं पद कोणतं? दुसरं वाडा. महाराष्ट्र, महा अधिक राष्ट्र. पहिलं पद महा, दुसरं पद राष्ट्र. या ठिकाणी कुठलं पद महत्वाचं आहे? दुसरं पद. कोणतं आहे ते? राष्ट्र. पुढचा शब्द आहे नवरात्र. नव अधिक रात्र. महत्वाचं पद दुसरं आहे रात्र. आपण ज्यावेळी अव्ययीभाव समासाची व्याख्या किंवा लक्षण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये अशी व्याख्या आपण पाहिली होती की ज्या समासातलं पहिलं पद महत्वाचं असतं, दुसरं ओळखायचं लक्षण म्हणजे ते बहुधा उपसर्ग असतं, आणि तिसरं ओळखायचं लक्षण होतं तो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य करतो, त्याला म्हटलंय अव्ययीभाव समास. आता इथे आपण बघितलं की मागच्या पीपीटी मध्ये आपण वाक्य पाहिली, सामासिक शब्द पाहिले. या पीपीटी मध्ये सामासिक शब्द वेगळे काढले. त्यातलं कुठलं पद महत्वाचं आहे? पहिलं पद कोणतं? दुसरं पद कोणतं? आणि महत्वाचं पद कोणतं? याची आपण माहिती घेतली आहे. याच्यावरून आपण याची लक्षणं पाहणार आहोत. ज्या समासातलं दुसरं पद महत्वाचं असतं व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ तोंडपाठ, तोंडाने पाठ. ने हा विभक्ती प्रत्यय आहे. महादेव, महान असा देव असा. अनिष्ट, नाही इष्ट ते. कंबरपट्टा, कमरेसाठी पट्टा. इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ज्या समासातलं दुसरं पद महत्वाचं आणि अर्थ स्पष्ट करताना, विग्रह करताना गाळलेला शब्द असेल किंवा विभक्ती प्रत्यय असेल, या ठिकाणी ने हा विभक्ती प्रत्यय आहे. असा, साठी हे गाळलेले शब्द आहेत, ते आपल्याला घालावे लागलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळी ज्या समासातलं दुसरं पद महत्वाचं असतं व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय हा केव्हा घालावा लागतो? विग्रह करताना घालावा लागतो. त्याला म्हणायचं तत्पुरुष समास. येतंय लक्षात? इथे हा आहे सामासिक शब्द, हा आहे त्याचा विग्रह. आपण बघितलेलं आहे की विग्रह कशाला म्हणायचं? तर सामासिक शब्दाची फोड करून दाखवणं, त्याला विग्रह म्हणायचं. तोंडपाठ हा सामासिक शब्द आहे, तर तोंडाने पाठ हा विग्रह आहे. महादेव हा सामासिक शब्द आहे, तर महान असा देव हा विग्रह आहे. विग्रह म्हणजे सामासिक शब्दाची फोड करून दाखवणं. महादेव या शब्दाची फोड केली आहे, महान असा देव. फोड करून दाखवणं म्हणजे विग्रह. येतंय लक्षात? तर याला म्हणायचं विग्रह. आणि हा आहे जोड शब्द. जोड शब्द म्हणजेच सामासिक शब्द, आणि हा आहे सामासिक शब्दाचा विग्रह. विग्रह म्हणजे काय? फोड करून दाखवणं. त्यातनं सामासिक शब्द ओळखायचं लक्षण काय? दुसरं पद महत्वाचं, हे पहिलं लक्षण. दुसरं लक्षण आहे अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. ही दोन तत्पुरुष समास ओळखण्याची महत्वाची लक्षणं. त्या लक्षणावरून आपण त्याची व्याख्या करू शकतो. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
हे लक्षण लक्षात ठेवायचे. त्यावरून आपल्याला सामासिक शब्द ओळखणं सोपं पडतं. आता आपण तत्पुरुष समास म्हणजे काय बघितलं. या व्हिडिओमध्ये आपल्याला तत्पुरुष समास म्हणजे काय, त्याची उदाहरणं आणि त्याच्याच बरोबर तत्पुरुष समासाचे उपप्रकार यापैकी विभक्ती तत्पुरुष समास आपल्याला इथे माहिती करून घ्यायचा आहे. तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार पडतात. विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय समास आणि द्विगु समास. या तिन्हीचा आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे. विभक्ती तत्पुरुष समास समजून घेण्यापूर्वी आपल्याला एकदा यापूर्वी झालेल्या विभक्ती प्रत्यय तक्त्याची उजळणी करायची आहे. विभक्ती किती आहेत? तर 8 आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. विभक्तीला एकवचन आणि अनेकवचन कोणकोणते प्रत्यय असतात बघूया आपण. प्रथमेला प्रत्यय एकवचनाला पण नाही आणि अनेकवचनाला पण नाही. द्वितीया एकवचन कोणता प्रत्यय? स, ला, ते. द्वितीया अनेकवचनाचे विभक्ती प्रत्यय स, ला, ना, ते. तृतीया एकवचन विभक्ती कोणते? ने, ए, शी. अनेकवचन विभक्ती प्रत्यय मी, शी, ही. चतुर्थी एकवचन विभक्ती प्रत्यय स, ला, ते, स, ला, ना, ते. तर त्या सामासिक शब्दामध्ये द्वितीया केव्हा विभक्ती असेल आणि चतुर्थी केव्हा असेल हे आपलं यापूर्वी पण झालंय, पण त्यावेळी आपण पुन्हा समजावून घेणार आहोत. पंचमी विभक्ती प्रत्यय एकवचन ऊन, हून. अनेकवचन सुद्धा ऊन, हून. षष्ठी विभक्ती प्रत्यय एकवचनाचे चा, ची, चे. अनेकवचन चे, चा, ची. सप्तमी एकवचन अनेकवचन एकसारखंच आहे त, ई, आ. अनेकवचन त, ई, आ. संबोधनाला एकवचनात प्रत्यय नाही, अनेकवचनामध्ये नो. आपण जे हाक मारतो ते संबोधन. हा विभक्ती प्रत्यय तक्ता आपण समजावून घेतलेला आहे. यापूर्वी पण आपला झालेला आहे, पण पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा, म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास तुम्हाला ओळखणं सोपं जाणार आहे. आता प्रत्यक्ष विभक्ती तत्पुरुष समासाकडे वळण्यापूर्वी आपण पाहणार आहोत विभक्ती तत्पुरुष, सामासिक शब्द आणि गाळलेला विभक्ती प्रत्यय. पहिल्या रकान्यामध्ये सामासिक शब्द आहेत. दुसऱ्या रकान्यात सामासिक शब्द आहेत. इथे त्याचा विग्रह केलेला आहे आणि इथे गाळलेला विभक्ती प्रत्यय दिलेला आहे. तोंडपाठ त्याचा विग्रह आहे तोंडाने पाठ. तोंडाने पाठ हा विग्रह आहे. सामासिक शब्द तोंडपाठ आहे. तोंडपाठ करण्यासाठी काय केलेलं आहे? ने हा तृतीया विभक्ती प्रत्यय गाळलेला आहे आणि सामासिक शब्द काय बनवला? तोंडपाठ. देवासाठी घर, सामासिक शब्द झाला देवघर. हा विग्रह आहे, देवघर. ला हा किंवा देवाला घर असं म्हणूया आपण. ला म्हणजे याचे 2 प्रकारे विग्रह होतात. देवासाठी घर, देवाला घर. त्यातला ला हा चतुर्थी प्रत्यय गाळला आहे किंवा साठी हा शब्द गाळलेला आहे. दोन्ही आपण अर्थ इथे घेऊ शकतो. दुःखापासून मुक्त हा विग्रह आहे. दुःखमुक्त हा सामासिक शब्द आहे. पासून ऊन, ऊन हा पंचमी प्रत्यय गाळलेला आहे.
राजाचा वाडा विग्रह आहे. सामासिक शब्द आहे राजवाडा. चा चा हा षष्ठी प्रत्यय गाळलेला आहे. घरातील काम, घरात असं सुद्धा होऊ शकतं. घरकाम, तील हा शब्द आणि त हा सप्तमी प्रत्यय गाळलेला आहे. जसं इथं साठी आणि देवाला हा चतुर्थी प्रत्यय गाळलेला आहे, तसं इथे घरातील काम, घरकाम, तील त हा सप्तमी प्रत्यय गाळलेला आहे. बघा, याच्यावरून आपल्याला इथे तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे, विभक्ती तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा, दोन शब्द जोडणारा शब्दयोगी अव्यय लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, लोप म्हणजे विलीन करणं, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. ही त्याची व्याख्या किंवा लक्षण. आणखीन कसं ओळखू शकतो आपण की या समासाचा, तत्पुरुष समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध विभक्ती प्रत्ययाने दाखविला जातो, त्यास विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते. उदाहरणार्थ, दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त. समास ओळखताना म्हणायचं द्वितीया तत्पुरुष. ला हा विभक्ती प्रत्यय गाळला आहे. बघा, दुसरं लक्षण पुन्हा लक्षात घ्यायचं आहे. या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध विभक्ती प्रत्ययाने दाखविला जातो, त्याच विभक्तीचं नाव त्या समासाला दिलं जातं. म्हणजे जेव्हा आपल्याला येईल की दिलेल्या सामासिक शब्दावरून विभक्ती प्रत्यय ओळखा आणि कोणता समास प्रकार आहे ते ओळखा, की आपण बघितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारे इथे विभक्ती प्रत्यय हे ओळखले जात असतात. जसं की दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त, द्वितीया तत्पुरुष. आपल्याला कायम लक्षात ठेवायचे की इथे हा विभक्ती प्रत्यय तक्ता जो आहे तो आपला कायम आपल्या स्मरणात असला पाहिजे, नव्हे तो आपला पाठ असला पाहिजे. साधारणपणे समास प्रकाराचा प्रश्न हा 2 गुणांचा आहे. त्याच्यामध्ये काय कृती विचारल्या जातील? शब्दांवरून समास ओळखणे, विग्रहावरून समास ओळखणे, सामासिक शब्द आणि समास प्रकार यांच्या जोड्या लावा किंवा तक्ता दिला असेल तो पूर्ण करा, या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. तर दुःख प्राप्त आपण बघितलंय की तो पहिला शब्द आहे. भक्तिवश, भक्तीने वश. ने आलं की ओळखायचं तृतीया तत्पुरुष असं मांडायचं. आपण आत्ताच पाहिलंय क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, चतुर्थी तत्पुरुष. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, तून म्हणजे ऊनहून आलं, पंचमी तत्पुरुष. सेवानिवृत्ती, सेवेतून निवृत्ती, तून ऊनहून पंचमी आली. यासारखी काही उदाहरणं आपण लिहू शकतो. राजपुत्र, राजाचा पुत्र. चा म्हणलं की आलं चा ची चे चा ची, आलं की ओळखायचं विभक्ती तत्पुरुष. द्वितीया विभक्ती, पंचमी, षष्ठी विभक्ती. मग एकवचन अनेकवचन मांडता आलं तर उत्तम, नाही आलं तर निदान पहिलं तरी ओळखावं.
राजाचा पुत्र राजपुत्र. देवपूजा देवाची पूजा. षष्ठी तत्पुरुष. आंबराई आंब्यांची राई. षष्ठी तत्पुरुष. लंगोटी मित्र लंगोटी पासूनचा मित्र. यासारखी विद्याभ्यास विद्येचा अभ्यास चा म्हणलं की षष्ठी आली. घर जावाई घरातील जावाई तो सप्तमी तत्पुरुष. इथे विग्रहाप्रमाणे समासाची नावं बदलणं शक्य आहे. जसं की गावदेवी गावची देवी षष्ठी तत्पुरुष आणि गावातली देवी सप्तमी तत्पुरुष. जो विग्रह आहे त्याच्यावरून आपण पुढचा बदल करू शकतो. आता तत्पुरुष समासाचे इतर प्रकार आहेत, परंतु ते तुम्हाला आता इथे अभ्यासासाठी नाहीत. फक्त माहिती असू देत. त्याच्यामध्ये अलुक तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, कृदंत तत्पुरुष आणि नय तत्पुरुष असे त्याचे काही उपप्रकार आहेत, परंतु ते इथे काही आपल्याला अभ्यासायचे नाहीत. तत्पुरुष समासानंतर आपल्याला पुढचा प्रकार अभ्यासायचा आहे, तो म्हणजे कर्मधारय समास. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. कसं ओळखायचा तो? ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते त्यास कर्मधारय समास असं म्हणतात. पुढचं लक्षण काय आहे कर्मधारय समासाचं? ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्याला म्हणायचं कर्मधारय समास. उदाहरणार्थ महादेव महान असा देव. दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये आहेत. घनश्याम घनासारखा श्याम. पहिले पद यातलं पहिलं पद विशेषण महान देव, घनासारखा श्याम. पहिलं पद विशेषण दुसरं पद नाम असतं. आणखीन पुढचं ओळखायचं लक्षण दोन्ही पदातील संबंध विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय अशा स्वरूपाचा असतो. उदाहरणार्थ रक्तचंदन रक्तासारखे चंदन. कसं आहे चंदन? रक्तासारखं. विशेषण विशेष्य. मुख हेच कमल मुखकमल मुख हेच कमल. उपमान उपमेय. पुन्हा एकदा लक्षात घ्या कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. ज्या तत्पुरुष समासातलं पहिलं पद विशेषण दुसरं पद नाम त्याला म्हणायचं कर्मधारय समास. ही झाली व्याख्या. काय लक्षण लक्षात ठेवायची? तत्पुरुष समासातली दोन्ही पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. दुसरं लक्षण काय? यातलं पहिलं पद विशेषण आणि दुसरं पद हे पहिलं पद विशेषण व दुसरं पद हे विशेष्य असतं. किंवा पहिलं पद उपमान दुसरं पद उपमेय. विशेषण विशेष्य रक्तचंदन रक्तासारखे चंदन. आणि उपमान उपमेय मुखकमल. मुख हे उपमान आणि कमल हे उपमेय. अशा याच्या ओळखण्याच्या खुणा असलेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ आपण इथं बघूया सोपं नीलकमल. नील हे विशेषण आहे, कमल हे नाम आहे. विग्रह झाला नील असे कमल. मातृभूमी मातृ किंवा भूमी हीच माता. विग्रह झाला मातृ विशेषण भूमी नाम. अजून काही याची उदाहरण आपण बघू शकतो. सुदैव सु म्हणजे चांगले असे दैव कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. चिरस्थायी चिर जे काल असे स्थायी.
सुसंवाद, चांगला असा संवाद. भूतकाळ, भूत म्हणजे गेलेला असा काळ. महापूर, महान असा पूर. ही काही सामासिक शब्दांची उदाहरणं आहेत. या ठिकाणी यासारखी तुमच्या पुस्तकातही उदाहरणं असतील. त्याचा अभ्यास करा. ही सगळी लक्षणं, त्याच्या व्याख्या आणि उदाहरणं लिहून घ्या आणि अधिक उदाहरणं सोडवून समास प्रकार, तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास आणि कर्मधारय समास या दोन्ही समास प्रकारांचा सराव करा. कर्मधारय समासाचे काही उपप्रकार आहेत. आत्ता ते तुम्हाला अभ्यासक्रमात नाहीत, परंतु आवश्यकतेप्रमाणे त्याचा तुम्हाला परिचय करून दिला जाईल. या ठिकाणी या दोन्ही समास प्रकारांच्या सरावासाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.